तर आपण सुरुवात करताना भगवान तथागतांचं स्मरण करूया। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास। इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो वेज्जाचरण संपन्नो सुगतो लोकविदु। अनुत्तरो पुरुष धम्मसारथि सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवति। स्वाख्यातो भगवता धम्मो सांधिठिको अकालिको। एहि पासिको औपनेयिको पाचतं वेदितव्यो विन्युहिति। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो। उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो। न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो। सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो। यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुद्गला। एष भगवतो सावक संघो। आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो। अनुत्तरं पुण्यक्षेत्रं लोकस्याति। भगवान तथागत भगवंतांचा सुवाख्यात धम्म आणि भगवंतांचा आर्य श्रावक संघ यांना त्रिवार अभिवादन। भगवान बुद्ध धम्म आणि संघांच्या गुणांचं पालीमध्ये आत्ताच आपण स्मरण केलेलं आहे। तर आयुष्यमान उपासक आणि उपासिका, आज आपण सर्वजण केळझरा या ठिकाणी वर्षावासाच्या समाप्तीच्या निमित्ताने एकत्र आलेला आहात। त्यानिमित्ताने भंते जीवक आणि त्यांचे सहकारी भंते यांना आपण या ठिकाणी पाचारण करून उत्तम असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये आपण भिक्षू संघाला दिलेलं भोजनदान, भिक्षू संघाला दिलेलं चिवरदान आणि अन्य स्वरूपाचं जे दान आहे, किंवा ज्यांनी अष्टउपोषशील ग्रहण केलं असेल, ज्यांनी पंचशील ग्रहण केलं असेल, तर या माध्यमाने सुद्धा आपण महान असं पुण्य या ठिकाणी संपादन करीत आहात। आम्हाला सुद्धा अचानक असं माहीत झालं कार्यक्रम आहे, निमंत्रित केल्यामुळे आम्ही पण या ठिकाणी आलो। तर या ठिकाणी भंतेजी आपल्याला मार्गदर्शन करतीलच, परंतु त्यांनी मला सूचित केलं की आपणही थोडं काहीतरी सांगावं, म्हणून मी या ठिकाणी थोडक्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। तर आपण बुद्ध धम्माच्या बाबतीमध्ये काही नवीन लोक नाही। अनेक भंतेजी या ठिकाणी वर्षावासासाठी येतात आणि या गावामधील ज्या महिला आहेत त्यासुद्धा नियमित रूपाने वर्षावासाच्या काळामध्ये ग्रंथांचं वाचनही करतात। बाबासाहेबांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म, या ग्रंथाचं वाचनही बऱ्याच महिला करतात। आणि एक चांगली सवय आहे या गावातील महिलांना की विहारामध्ये येऊन पूजा वंदना वगैरे करणाऱ्या महिला आहेत। आणि पुरुष मंडळीसुद्धा अतिशय चांगली आहेत का ते सुद्धा विहारामध्ये येऊन पूजा वंदना वगैरे करतात। तर एक चांगला स्वभाव किंवा एक चांगले संस्कार या गावातील बौद्धांना आहेत। आणि म्हणून नव्याने काही फार सांगण्यासारखं आहे नाही, परंतु माणसाचं मन किंवा माणसाच्या मनाचा स्वभाव हा आहे की मनुष्य गोष्टी ऐकतो
आणि विसरून जातो. म्हणजे आपल्याला जेवढं लक्षात आपण ठेवतो त्यापेक्षा जास्त आपण विसरतो. म्हणून मानवी मनामध्ये आठवणीमध्ये ठेवणे आणि विसरणे या दोन्ही गोष्टीची यंत्रणा आहे. कारण आपण जर प्रत्येकच गोष्टी जर लक्षात ठेवायला लागलो, प्रत्येकच गोष्टी जर आपण आठवणीमध्ये ठेवायला लागलो तर आपल्याला पागल व्हायला 7-8 दिवस पण लागणार नाही. कारण हजारोच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत राहतात. कोणी आपल्याला दिसत राहतं, कोणी आपल्याला बोलत राहतं, कोणी आपला अपमान करतं, कोणी आपली थट्ट्या मजाक करतं, कोणी आपल्याला जोक सांगतं, नाही का. सतत काही नाही काय आपल्या जीवनामध्ये अशा घटना येत राहतात. आणि मग आपण प्रत्येकच घटना जर आठवणीत ठेवतो म्हटलं तर काय होईल? पागल नाही होईल का माणूस? तर म्हणून माणसाच्या मनाचा हा स्वभाव आहे की ज्या गोष्टी उपयोगाच्या आहेत, ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या गोष्टी आपल्याला कामी पडणाऱ्या आहेत त्यावेळेस आपण लक्षात ठेवतो आणि तेवढ्याच लक्षात ठेवल्या जातात. ज्या गोष्टी महत्त्वाच्या नसतात, काही कामाच्या नसतात, त्या गोष्टी आपण विसरून जातो. त्या कितीही मोठ्या असतील दुसऱ्यांसाठी, आपल्याला त्याचं काही लेणं देणं नाही, पण आपल्यासाठी त्याचं काही महत्त्व नाही. जसं आता उदाहरण दाखल मोठमोठे राजकारणी लोक असतात किंवा मोठमोठे आर्थिक व्यवहार करणारे भांडवलदार लोक असतात. त्यांच्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात, ते ठेवतात लक्षात. पण आपण त्याच गोष्टी पेपरमध्ये वाचतो, ठेवतो का आपण लक्षात? वाचतो, अरे असं काहीतरी झालं वाटते, दुसऱ्या दिवशी विसरून जातो. का? कारण आपल्या ते काही कामाचं नाही. त्यांच्या कामाचं असेल, त्यांचा तो व्यवहार आहे, पण आपल्या काही कामाचं नाही ते. आणि म्हणून काय होते, ज्या गोष्टी आपल्या कामाच्या आहेत त्या लक्षात राहतात, त्याच्यावर आपण कामही करतो. आणि ज्या गोष्टी कामाच्या नाही आहेत तर त्या गोष्टी कळत नकळतपणे काय होऊन जातात, विसरून जातात, नष्ट होऊन जातात. तर म्हणून आपल्याला जेव्हा असं वाटते की आपण बुद्धाच्या धम्माचं पालन करावं, किंवा जेव्हा असं आपल्याला वाटते की बुद्धाच्या धम्मामुळे आपलं कल्याण होते, आपली प्रगती होते, तर हा विषय समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण करतो, पूजा करतो, वंदना करतो, वेगवेगळ्या गाथांचं पठण करतो, ग्रंथ आहे ग्रंथांचंही वाचन करतो, पठण करतो, परंतु त्या सर्वच गोष्टी काय आपल्या कामाच्या नाहीत. आणि सर्वच गोष्टी कामाच्या नसल्यामुळे काय होते, आपल्याला त्याचं काही फारसं महत्त्व जाणवत नाही. चला बाबा ठीक आहे, वर्षावास आहे, चला आता 3 महिने काय करावं, तर चला आता विहारामध्ये जमावं, थोडंसं बुद्धाच्या धम्माचं वाचन करावं, पठण करावं. हे आपण एक ॲज अ संस्कार म्हणून करतो, काहीतरी एक धर्माची रीती आहे बाबा म्हणून करतो आपण. पण त्याचा आपल्या जीवनामध्ये काय उपयोग होतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याला त्या गोष्टींचा जर जीवनामध्ये उपयोग करता आला नाही तर त्या गोष्टी काहीच कामाच्या राहत नाही. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगतो, सोपे सोपे उदाहरणं आहेत, ते सोपे सोपे उदाहरणं आपण लक्षात घेतले पाहिजे. आता आपल्या प्रत्येकाच्याच घरी पाणी भरून ठेवतो की नाही, आपण ठेवतो की नाही? पिण्यासाठी पाणी आपण प्रत्येकाच्या घरी भरून ठेवतो. कपडे धुण्यासाठी, भांडे धुण्यासाठी किंवा आंघोळ करण्यासाठी पाणी भरून ठेवतो की नाही? कशासाठी भरून ठेवतो? त्याचा उपयोग आहे म्हणून भरून ठेवतो की नाही? जर त्याचा उपयोगच नसता तर आपण ते भरून ठेवलं असतं का? घरामध्ये आपण अन्नधान्य भरून ठेवतो, वेगवेगळ्या प्रकारचे भांडे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण आपल्या घरामध्ये ठेवतो, त्याचा उपयोग आहे म्हणून ठेवतो की नाही? उपयोगच नसेल तर ठेवलं असतं का? तर आपण या गोष्टीचा पहिला विचार केला पाहिजे की आपण प्रत्येक गोष्टीचा एक उपयोग पहिलं लक्षात घेतो. जसं आता उदाहरण सांगतो तुम्हाला, हे एक उदाहरण झालं घरातल्या गोष्टींचं. आता आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला, आपण पेंडालवाल्याला सांगितलं बाबा रे तू पेंडाल लाव. का सांगितलं? कारण त्याचा उपयोग आहे. जर आपण पेंडाल लावला नसता तर काय झालं असतं? ऊन लागली असती. उन्हामध्ये आपल्याला जास्त वेळ बसता नसता आलं. आपण 5 मिनिट बसलो असतो, जास्तीत जास्त 10 मिनिट बसलो असतो. पण जास्तच त्रास होऊ लागल्यानंतर आपल्याला वाटलं असतं का त्याला झाडाच्या सावलीमध्ये बसलं पाहिजे. आणि सगळेच्या सगळे लोक झाडाच्या सावलीमध्ये मावले असते का? नाही. मग जे मावले असते ते राहिले असते आणि जे नाही मावले असते ते आपापल्या घरी गेले असते. म्हटले असते का उन्हामध्ये कोण बसल, म्हणते जी तुम्ही लवकर आटपावा तुमचं, किती ऊन लागत आहे. म्हणजे मनुष्याला काय महत्त्वाचं आहे? भंतेजी महत्त्वाचे आहेत का? धम्माचा उपदेश महत्त्वाचा आहे का? की आपली सुविधा महत्त्वाची आहे? काय महत्त्वाची आहे? सुविधा महत्त्वाची आहे की नाही?
हां, आहे की नाही? आपण समजा बोरिंगवर पाणी नाही भेटलं, कमी पाणी असलं, 2 बाया आपापसामध्ये झगडू शकतात, मारामाऱ्याही करू शकतात. पण विहारात मी आधी जातो, तू नंतर ये म्हणून मारामारी करताना कोणत्या बाया पाहिल्या का तुम्ही? का 2 बाया, बाबा चला आता मी जातो रे बाबा, मला खाऊन बसायला जागा नाही भेटली, असं म्हणताना झगडे दिसतात का तुम्हाला? नाही, पाण्यावर दिसतात, इथे नाही दिसत. कारण ती गोष्ट कशी महत्त्वाची वाटते, नाही का? आणि महत्त्वाची वाटल्यामुळे आपल्याला असं वाटते की ही गोष्ट मला भेटलीच पाहिजे, नाही जर भेटलं तर माझं काही खरं नाही. हां, आणि विहाराबद्दल काय वाटते? भेटलं ते भेटलं, नाही भेटलं काय करायचं? उद्या जाऊ, परवा जाऊ, नेरवा जाऊ, नाही गेलं तरी काय होत नाही. कशामुळे असं वाटते? कारण ती गोष्टीचा उपयोग जो आहे तो समजत नाही. बरोबर आहे, लक्षात आलं? हां, उपयोग समजत नाही, आणि उपयोग समजला नाही की ती गोष्ट आपल्याला महत्त्वाची वाटत नाही. तर आता उपयोगाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या गोष्टींचे वेगळे वेगळे उपयोग आहेत. तुमच्या घरामध्ये किती वस्तू आहेत? भरपूर वस्तू आहेत. तुमच्या घरामध्ये झाडझूड करण्यासाठी केरसुनी आहे, भांडे आहे, ग्लासं आहेत, ताटं आहेत, किंवा चटया आहेत, किंवा घडी आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. मग तुम्ही एवढ्या मोठ्या गोष्टी कशाला घेतल्या? कशाला घेतल्या? कारण याचं असं आहे की घडी जे काम करते ते केरसुनी करते का? नाही करत ना. जसं आता मी चष्मा लावलेला आहे, हे एक वस्तू आहे, आणि घडी एक वस्तू आहे, 2 वस्तू आहे, पण तरी मी घडी वापरलीच, चष्माही वापरला. मग चष्म्याचं काम घडी करते का? घडीचं काम चष्मा करते का? चष्म्याचं काम वेगळं, घडीचं काम वेगळं. म्हणजे याचा अर्थ काय झाला? 2 वस्तूंचा उपयोग जो आहे तो वेगळा आहे. कपडे घडीचं काम करतात का? घडी कपड्याचं काम करते का? कपड्यांचं काम वेगळं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? आपल्या घरामध्ये ज्या वस्तू आपण खरेदी करतो, आणून ठेवतो, तर त्या उपयोगाच्या असतात. कशाच्या असतात? उपयोगाच्या असतात. त्याचा एक विशिष्ट उपयोग आहे, आणि विशिष्ट उपयोगापासून विशिष्ट प्रकारचं सुख आपल्याला भेटते. टाईम पाहण्याचा आपलं एक सुख आहे. टाईम जर तुम्ही पाहिलाच नाही तर तुम्ही कार्यक्रमाला वेळेवर याल का? टाईमच नाही पाहिला तर मजुरी करायला वेळेवर जाता येईल का? टाईमच नाही पाहिला समजा तर मजुरीवरून परत घरी वेळेवर येता येईल का? म्हणजे टाईम किती महत्त्वाचा आहे. म्हणजे पाहा लागेल ना, ते एक साधन लागेल की नाही आपल्याला. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्या जीवनामध्ये ज्या अवतीभोवती आपण वस्तू जमा करतो त्या प्रत्येक वस्तू कामाच्या असतात, महत्त्वाच्या असतात. त्याची अवहेलना करून चालणार नाही, त्याच्याबद्दल चुकीची भावना ठेवून चालणार नाही. कारण प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. हे वाटच नसतं, फुलं कुठे ठेवल्या असत्या? हे दरीच नसती तर म्हणते जिला खाली बसवलं असतं का? या पायऱ्याच नसत्या तर चढता आलं असतं का? म्हणजे प्रत्येक वस्तूचा आपला एक उपयोग आहे, प्रत्येक गोष्टीचा अलग अलग उपयोग आहे. टी व्हीचा उपयोग मनोरंजनासाठी आहे, ग्लासाचा उपयोग पाणी देण्यासाठी आहे, ताटांचा उपयोग जेवण घेण्यासाठी आहे. बरोबर आहे की नाही? मग आपण या संसारामध्ये काय पाहता की प्रत्येक वस्तू आपल्याला कोणतं ना कोणतं सुख देत आहे. म्हणजे काय करताय? हे वस्तू काय करताय? सुख देत आहे ना. दुःख देत आहे का तुम्हाला? हे वाटं तुम्हाला दुःख देते का? हे तुम्हाला सुख देते. दुःख केव्हा होईल? वाटं नसेल तर दुःख होईल ना, कारण तुम्हाला ते फुलं हातात घेऊन उभं राहावं लागेल. किती वेळ तुम्ही उभं राहाल? हात दुखल मग तुमचा, नाही का? मनुष्याने काय केलं? मानवी जीवन सुखी होण्यासाठी, मानवी जीवनामध्ये चांगल्या गोष्टी त्याला अनुभवता येण्यासाठी अशा वेगवेगळ्या वस्तूंचा शोध लावला. वेगवेगळ्या साधनसामुग्रीचा शोध लावला. मग त्या साधनसामुग्रीचा शोध लावला, त्याला बनवण्यासाठी मेहनत लागते, कष्ट लागते, वस्तू लागतात. मग त्याची तर किंमत राहणारच आहे की नाही? आपण आपल्याला हे वाटं फुकट भेटताना दिसते का? नाही दिसत. का नाही दिसत? कारण याला बनवण्यासाठी वस्तू लागला ना, याला बनवण्यासाठी कामगार लागले, याला बनवण्यासाठी यंत्रणा लागली, तर त्याचा आपला मोबदला आपल्याला देताना दिसतो आपण. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. या माझ्या उदाहरणांवरून मी हे एवढं सगळं कशासाठी सांगत आहे तुम्हाला, की तुमच्या लक्षात येण्यासाठी की आपल्या जीवनामध्ये गोष्टींचं महत्त्व आहे, आणि त्या गोष्टींचं महत्त्व असल्यामुळे त्या गोष्टींच्या संदर्भामध्ये आपण त्याला काय करतो? संग्रहित करतो. महत्त्व असल्यामुळे, त्याचा उपयोग असल्यामुळे त्याला संग्रहित करतो. त्याचा जर उपयोगच नसेल तर आपण संग्रहित नाही करत. जर हे वाटं समजा फुटलं आणि या वाट्यातून पाणी जायला लागलं, कोणत्या वस्तू ठेवताना आल्या, तर आपण याला घरी रंगारू ठेवणार का? माझं वाटं माझं वाटं माझं वाटं म्हणणार का?
नाही म्हणणार. आपण त्याला म्हणणार, कोणी भंगारवाला आला रे बाबा, माणूस का घे रे बाबा, तुला काय 2 रुपये द्यायचे दे, नाही तर त्याला घेऊन जा म्हणणार आपण. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे का जी गोष्ट आपल्या उपयोगाची आहे तिला आपण जतन करून ठेवतो, त्याला सांभाळून ठेवतो. वाटते की आज नाही तर उद्या उपयोग होईल, उद्या नाही तर परवा उपयोग होईल, नाही मला झाला तर माझ्या मुलाबाळांना होईल, नाही त्यांना तर त्यांच्या मुलाबाळांना होईल. जपू जपू ठेवतो की नाही आपण, कशासाठी? उपयोगासाठी. पण जेव्हा गोष्टी उपयोगाच्या राहत नाहीत तेव्हा मात्र त्या गोष्टी आपण काय करतो? फेकून देतो. आता काही कामाच्या नाही राहिल्या बाबा या गोष्टी, आणि फेकून देतो त्यांना. मग आता आपण हा विचार केला पाहिजे की जशा या वस्तूंच्या उपयोगाबद्दल आपण कष्ट करतो, मेहनत करतो, 2 पैसे कमवतो, जमा करून ठेवतो, आणि आपल्याला वाटते की त्या 2 पैशांना आपल्या घरातल्या एक एक वस्तू आपण खरेदी करणार. कपडे फाटले तर कपडे घेणार, कोणत्या वस्तू तुटल्या तर वस्तू घेणार, किंवा काय अजून लागलं तर अजून काही घेणार, की जेणेकरून आपल्याला वाटते का त्यापासून आपल्याला सुख भेटते, समाधान भेटते, आपलं जीवन यापन थोडंसं कसं होते? चांगलं होते. तर जसं हे आपल्या प्रत्येकाला समजते, हे काय नव्याने सांगायची गोष्ट नाही, ते प्रत्येकाला समजते. आपल्या लहानपणापासून आपण त्याला ट्रेनिंग देतो लहान पोरांना, 1 रुपया घे रे बाबा, मग जा याचं चॉकलेट भेटते. त्याला तेव्हापासून समजावून सांगतो आपण काय 1 रुपया आहे तर चॉकलेट आहे. मग चॉकलेट म्हणजे काय? चॉकलेट ही वस्तू आहे. चॉकलेट काय वस्तू आहे ना, पण ती वस्तू काय देते? त्यानं खाल्ल्यानंतर त्याला गोड वाटते, मग गोड वाटल्या त्याला बरं वाटतं, सुख वाटते. म्हणजे त्याच्या सुखासाठी आपण त्याला एक मदत करतो, की म्हणतो बाबा या वस्तूमुळे तुला सुख भेटते. नंतर थोडंसं मोठं झालं का कंचे खेळायला शिकते, काहीतरी शिकते, त्याच्यापासून त्याला सुख भेटते. आणि सुख भेटल्यामुळे तो म्हणते माझे कंचे, माझे कंचे, किंवा माझ्या गोड्या, माझ्या गोड्या, माझी गाडी, माझी गाडी. म्हणजे सांगायचं काय अर्थ आहे की प्रत्येक वस्तूचे जे उपयोग आहेत तर ते उपयोग आपल्याला सुखी बनवतात. ठीक आहे. तर आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. एवढे उदाहरणं सांगू दिमागात तर भरलंच असेल. आता महत्त्वाची गोष्ट, मग आपण धम्माच्या बाबतीमध्ये तेवढे जागृत नसतो. का नसतो? धम्माच्या बाबतीमध्ये तेवढे आपण जागृत नसतो जेवढे जागृत आपण वस्तूंच्या बाबतीमध्ये आहोत. काय कारण असेल? तर याचं स्पष्ट कारण हे आहे की धम्म ही दिसणारी गोष्ट नाही का? आपल्याला वाटा दिसते, आपल्याला ग्लास दिसते, आपल्याला ताट दिसते, आपल्याला पडदा दिसते, बरोबर आहे का नाही? पण धम्म दिसते का? धम्म दिसणारी गोष्ट आहे का? तुम्ही म्हणू शकता का की या काळीमध्ये धम्म आहे? नाही म्हणू शकत. या पडद्यामध्ये धम्म आहे म्हणू शकतो का आपण? तर धम्म ही गोष्ट काय दिसत नाही, ती दिसणारी गोष्ट नाही, ती अरूप गोष्ट आहे. त्याला काय म्हणतात? अरूप. अरूप म्हणजे अदृश्य, समजा दिसत नाही ते. आणि ती गोष्ट दिसणारी नसल्यामुळे त्याचं मग आपल्याला महत्त्व जाणवत नाही. आपल्याला वाटते का याचं काय महत्त्व आहे? ही गोष्ट दिसत नाही ना, काही नाही, काय महत्त्व आहे? ज्या वस्तू दिसणाऱ्या आहेत त्याचं महत्त्व आहे, जे दिसत नाही त्याचं काय महत्त्व आहे? तर ते दिसणारी गोष्ट नसल्यामुळे आपल्याला ते महत्त्वाचं वाटत नाही, ते लक्षात ठेवावंसं वाटत नाही, किंवा त्याचा कसा उपयोग करावा हे समजत नाही. म्हणजे बेसिक गोष्ट उपयोग कसा करायचा हे समजत नाही. तर म्हणून भगवान तथागतांनी काय केलं की धम्म शिकवण्यावर भर दिला, की बाबा रे तुम्ही हे शिका, थोडंसं पहा, याच्याकडे थोडं निरीक्षण करा, आणि थोडं निरीक्षण करा, थोडंसं याच्याकडे पहा, तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील, आणि त्या गोष्टी लक्षात आल्याच्या नंतर तुम्हाला याचं महत्त्व जाणवायला लागेल की ही गोष्ट किती महत्त्वाची आहे, किती आयएमपी आहे. जोपर्यंत त्या गोष्टीचं महत्त्व तुम्हाला जाणवत नाही, लक्षात येत नाही, तोपर्यंत ते काहीच कामाची गोष्ट नाही आहे. ती तुम्हाला सांगतो ना, काहीच त्याचं महत्त्व नसते, कारण ते समजलंच नाही तर काय करायचं. म्हणून आपल्याला धम्माच्या संबंधाने काही गोष्टी ज्या आहेत त्या समजून घ्याव्या लागतात, जाणाव्या लागतात, लक्षात घ्याव्या लागतात. तर त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजा लागतात. तर पहिली गोष्ट, आपण सर्वजण जिवंत आहोत का मरून आहोत? सध्या जिवंत आहोत ना? आहोत की नाही जिवंत? म्हणजे आता हे खरं आहे का सध्या आपण सर्वजण जिवंत आहोत? मग जिवंत राहण्यासाठी किती गोष्टी लागतात आयुष्यामध्ये? जर समजा जिवंत राहायचं असेल तर मनुष्याला जिवंत राहण्यासाठी 3 गोष्टींची गरज आहे. कोणत्या 3 गोष्टीची गरज आहे? तर मनुष्याला जिवंत राहण्यासाठी आहाराची गरज आहे. आहार लागेल की नाही? आहारच नसेल तर जिवंत कसे राहाल? ही पहिली गरज आहे माणसाची, की त्याला आहार आवश्यक आहे. मग आहार म्हटल्यानंतर काय? तर आहाराचा जेव्हा आपण विचार करतो तर त्याच्यामुळे जे काय आपण खातो पितो, तर हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्याला दिसतात. आता तुम्ही सगळ्या महिला आहात,
आमच्यापेक्षा तुम्ही महान आहात, कारण तुम्हाला पदार्थ सगळे बनवता येतात, दुसऱ्यांनाही खाऊ घालता येतात, स्वतःही खाता येतात. त्याच्यामुळे तुम्हाला हे सांगायची गरज नाही. जगण्यासाठी आहाराची गरज आहे. मग आहाराची गरज असल्यामुळे मनुष्याने हे पाहिलं की बाबा रे, आपल्याला जिवंत राहायचं आहे, तर जिवंत राहायचं तर आपल्याला भोजन लागेल, जिवंत राहायचं तर आपल्याला पाणी लागेल, जिवंत राहायचं तर कोणत्याही खाण्याच्या वगैरे ज्या वस्तू आहेत त्या लागतील. मग त्या वस्तूंचे काय करायला लागले लोक? शेती करायला लागले. आता तर इंडस्ट्रियलायझेशन असल्यामुळे कारखाने वगैरे बनले, त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकार चिप्स म्हणा, हे म्हणा, ते म्हणा बनवले जातात. तर एक असं एक जे जग आहे ते आपल्याला कसं दिसते? मोठं जग दिसते. आपण याच्यावर विचार नाही करत का हे नेमकं एवढं मोठं जग जे भोजनाच्या बाबतीत, खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या बाबतीत निर्माण झालं ते कशामुळे? आपल्याला जिवंत राहण्यासाठी. आणि असं असल्यामुळे खूप मोठं मार्केट दिसते आपल्याला. आणि हे मार्केट असल्यामुळे आता त्याची व्यवस्था तर करावं लागेल की नाही? मार्केट आहे, आपल्याला लागते जेवण, हे बरोबर आहे, पण आता त्याचं डिस्ट्रीब्युशन, त्याचं वाटप कसा, त्याची उत्पत्ती कशी, ते इथून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे कसं, हे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये विकसित झाल्या. आता लक्षात आलं तुमच्या? आहार जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे, तर आवश्यक आहे तर ते प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे ना. मग पोहोचली पाहिजे, त्याची यंत्रणा आहे. मग आता ही यंत्रणा आहे, तर या ठिकाणी धम्म काम करते. कसा धम्म काम करते या ठिकाणी? की जर समजा एखाद्या माणसाच्या मनामध्ये असा विचार असेल की हे जे चांगलं चुंगलं आहे ते मला एकट्यालाच खायला भेटलं पाहिजे आणि त्या शेजाऱ्याला खायलाच नाही भेटलं पाहिजे, तर त्याची ती भावना काय झाली? कंजूसी, लोभीपणाची भावना झाली की नाही? मग या लोभीपणाच्या भावनेमुळे काय होईल? काही लोकांना चांगलं चांगलं खायला भेटेल, चांगले चांगले कपडे भेटतील, चांगलं चांगलं राहायला भेटेल, चांगल्या चांगल्या वस्तूंचा तो उपभोग करेल स्वतःच्या लोभीपणामुळे, स्वतःच्या कंजूसीमुळे. आणि जे लोक बिचारे वंचित आहेत, ज्या लोकांकडे त्या वस्तू नाही आहेत, तर ते तसेच वंचित राहतील की नाही? मग आता ते वंचित राहिले तर वस्तूंमुळे राहिले का माणसाच्या भावनेमुळे राहिले? भावनेमुळे राहिले की नाही? वस्तू तर आहेत ना. आज आता तुम्ही बघा, आर्नीला जा, यवतमाळला जा, नागपूरला जा, कुठेही जा, हे असे कपडे लटकवूनच आहेत. कपड्यांच्या दुकानांमध्ये मोठे मोठे कपडे लटकवून आहेत. बरे, लटकवून आहे असं नाही, दुकानाच्या आतमध्ये गेल्यानंतर गठ्ठेच्या गठ्ठेच आहेत कपड्याचे, असे इतके आहेत का काय बोलायचं काम नाही. सर्वांना कपडे पुरून उरतील एवढे कपडे आहेत. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आता तुमच्या घरी गावामध्ये कंटोर वगैरे येते, आपल्याला वाटते की खेड्यात लोक बाबा सामान्य आहेत, तर मग त्याला सरकार कंटोरच्या माध्यमाने मदत करते. परंतु समजा ठीक आहे, कंटोर जरी नाही आला, तुम्ही आर्नीच्या दुकानांमध्ये जाऊन पहा, अशा थप्प्याच लागून आहेत, तांदळाच्या, गव्हाच्या, याच्या त्याच्या, आहेत की नाही? म्हणजे अन्नधान्याची आता काही कमतरता दिसते का आपल्याला? कपडे लत्त्याची कमतरता दिसते का? मग जनता गरीब काऊन आहे? प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला, का जनता गरीब का आहे? जेव्हा की अन्नधान्य तर विपुल प्रमाणामध्ये आहे, सर्वांना जेवण तर भेटलंच पाहिजे, सर्वांना खायला तर भेटलंच पाहिजे, कपडे लत्ते तर विपुल प्रमाणामध्ये, तुम्हीच कापूस पिकवता, बरोबर आहे का नाही? पण तुम्हीच कापूस पिकवून तुम्हालाच कपडे लत्ते बरोबर घालायला भेटत नाही. प्रश्न आहे का नाही? प्रश्न पडला पाहिजे की नाही आपल्याला? काय कारण असेल याच्या मागचं? तर या मागचं कारण आहे लोभ हे कारण आहे. काही लोक काय करतात, लोभीपणाने सगळं मलाच भेटलं पाहिजे, मलाच भेटलं पाहिजे, मलाच भेटलं पाहिजे म्हणतात. आणि असं असल्यामुळे काय होते, जे लोक बिचारे सामान्य आहेत, ज्यांचं शिक्षण कमी असेल किंवा कोणाला शारीरिक बौद्धिक क्षमता नसेल का चला बाबा 2 पैसे कमवावं, कारण प्रत्येकालाच कमवता येते अशातला भाग नाही, प्रत्येकच जण सगळ्याच गोष्टीमध्ये हुशार असते अशातला भाग नाही. मग जे लोक हुशार नाही आहेत, जे लोक कमजोर आहेत, शारीरिकदृष्ट्या कमजोर असतील, मानसिकदृष्ट्या कमजोर असतील, किंवा सामाजिकदृष्ट्या कमजोर असतील, किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिकदृष्ट्या कमजोर असतील, कोणाकडे शेत्यावाड्या नसतील, किंवा साधा हातमजुरीचं काम करून जगणारे लोक असतील, मग अशा लोकांचं कल्याण करण्याची जबाबदारी आहे, तर ते आपण कोणावर टाकलेली आहे? शासनावर टाकली ना, सरकारवर टाकली की नाही? भारतीय संविधानाने अशा लोकांचं कल्याण करण्याची जबाबदारी कोणावर टाकली? सरकारवर टाकली. का बाबा रे नाही, शेजारचा माणूस मदत नाही करल, शेजारचा दुश्मनही असू शकतो, मग शेजारचा माणूस तुम्ही उपाशी असाल तर तुम्हाला काही देणार नाही, मग शेजाऱ्याकडून अपेक्षा करणं शक्य नाही. म्हणून मग बाबासाहेबांनी काय केलं, संविधानामध्ये तरतुदी करून ठेवल्या की जे लोक वंचित आहेत, जे लोक गरीब आहेत,
मागासलेले आहेत किंवा ज्यांना गरज आहे कोणत्या चांगल्या गोष्टींची, तर शासनाने तरी यांच्याकडे लक्ष द्यावं आणि त्या गोष्टींचं डिस्ट्रीब्युशन किंवा वाटप जो आहे तो पद्धतशीर करावा, चांगला करावा, की जेणेकरून त्यांनासुद्धा त्यांच्या गरजा पूर्ण करता आल्या पाहिजे. परंतु हे सगळी तरतूद असूनसुद्धा तुमच्यापर्यंत येतो का लाभ? मग काय कारण आहे याचं? लोभ. माणसाच्या मनामध्ये जो लोभ असते, तर त्या लोभामुळे लोक काय करतात? मी माझं माझं म्हणत राहतात. आणि जेव्हा ते मी म्हणतात, माझं माझं म्हणतात, तर त्यावेळेस मग ज्यांच्यापर्यंत जो वाटा पोचायला पाहिजे तो पोहोचत नाही. मग भगवान तथागतांनी काय सांगितलं? भगवान तथागतांनी सांगितलं की तुम्ही दान देणारे बना. काय सांगितलं? दान देणारे बना. मग दान देणारे बना याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ काय होतो? याच्या मुळाशी कोणती गोष्ट आहे? दान देणारा माणूस हा लोभापासून दूर असतो. अरे जर समजा या वस्तूला मी माझं माझं म्हणीन तर मी देऊ शकीन का कोणाला? नाही देऊ शकणार ना. पण जेव्हा मी या वस्तूच्या संबंधामध्ये हे जाणीन की अरे जशी मला भूक लागते रे बाबा दुसऱ्यालाही लागते, जसे मला कपडे घालायला लागतात तसे दुसऱ्यालाही घालावे लागतात, नाही का? किंवा जसं मला घर लागते तसं दुसऱ्यांनाही घर लागते. जेव्हा मी या गोष्टीला स्वतः जाणीन, योग्य प्रकारे समजून घेईन आणि माझ्याकडे अतिरिक्त असेल, आता अतिरिक्त असते ना, अतिरिक्त नसते अशातला भाग नाही. आता तर अतिरिक्त गोष्टी खूप आहेत लोकांकडे. आता तर नोकरदार पेशामध्ये काम करणारे जे काही लोक आहेत त्यांना ते एका महिन्याचा 1-1, 1.5 लाख रुपये पेमेंट आहे. आता खरंच 1.5 लाख रुपये लागतात का जगण्यासाठी? नाही लागत. 30-40 हजार रुपये, 50 हजार रुपये महिन्याभराचा कितीही तुम्ही चांगला म्हणजे एकदम बेटर लाईफ जरी जगलात तरी 30-40 हजारामध्ये तुमचं एकदम सुंदर जीवन जगणं होते, एकदम बेस्ट. म्हणजे असं काय नाही बाबा चला बाबा तुम्ही काहीतरी साधारण तांदूळ खाता बाबा, अशातलाही भाग नाही. तुम्ही 50, 60, 70 रुपये किलोचा जरी तांदूळ जरी खाल्ला ना तरी तुम्हाला 30-40 हजारामध्ये एकदम व्यवस्थित तुम्ही जगू शकता. मग एवढा अतिरिक्त पेमेंट दर महिन्याचा भेटतो. एका घरामध्ये नवरा आणि बायको दोघंही काम करतात, त्यांचा 3 लाख पेमेंट येतो. मग या पेमेंटचं करतात काय हे लोक? प्रश्न विचारले पाहिजे आपण. मग आपण या पद्धतीने विचार करतो की अशा वेळेस काय होते, हा जो अतिरिक्त लोभ आहे तर तो लोभ लोकांमध्ये वाढतो. त्यांच्याकडे धनसंपदा आहे, लोभ वाढला. लोभ वाढल्यामुळे एक घर असून ते दुसरं घर घेतात, दुसरं घर आहे तर तिसरं घेतात, तिसरं आहे तर चौथं घेतात. आणि ते कुत्रे, मांजरं, घुसी, उंदरं जाऊन राहतात त्या घरांमध्ये. माणसाला, एखाद्या माणसाला त्याचा नातेवाईक असेल, रिश्तेदार असेल, त्यानं म्हटलं का बाबा रे माझ्या मुलाला राहण्याची व्यवस्था नाही आहे, इथे त्याचा शाळा आहे, नाही का, तर तुमचा फ्लॅट दिसत आहे बाबा रिकामा, कोणीच इथे राहत नाही, तर आम्हाला राहू द्या ना. तर तो का म्हणते? नाही म्हणते, हेट बिलकुल नाही, जवळ फिरकू देत नाही म्हणते मी. मग ते का करते तो? तर सांगायचं तात्पर्य असं आहे की भगवान काय म्हणतात की काही लोकांमध्ये क्षमता आहे का ते कमाई जास्त करू शकतात, काही लोकांमध्ये क्षमता आहे, ते शारीरिक क्षमता असेल 2-4 लोकांना ते मारू शकतात, पण सर्वांमध्येच त्या क्षमता असतात का? मग अशा क्षमता असणाऱ्या लोकांनी जर समजा श्रीमंती प्राप्त केली, चांगले दिवस प्राप्त केले, तर त्यांचं कर्तव्य काय आहे? दान देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. जसं अनाथपिंडकाने आपला आदर्श समोर ठेवला. अनाथपिंडक महान श्रीमंत व्यक्ती होते, महान धनवान व्यक्ती होते भगवंताच्या काळामध्ये, पण त्यांचं नाव काय होतं? अनाथपिंडक. अनाथपिंडक याचा अर्थ काय होतो की जे लोक वंचित आहेत, गरीब आहेत, अनाथ आहेत, तर त्यांना तो पिंड हा जो शब्द आहे जुन्या काळातला शब्द आहे, तर त्याचा अर्थ होतो भोजन वगैरे जे आहे त्या भोजनाला पूर्वी पिंड बनायचे, जसं आपण पिंडपात म्हणतो म्हणजे भिक्षाटन. मग पिंडपात याचा अर्थ काय? ते गोल गोल गोलोंडे करतात ते ब्राह्मण लोक, त्याला पिंड म्हणतात. तो आता अलीकडचा काळ झाला. पूर्वीच्या काळामध्ये पिंड या शब्दाचा अर्थ होता भोजन, पिंड या शब्दाचा अर्थ होता जेवण. मग हा अनाथपिंडक श्रीमंत असल्यामुळे अनेक लोकांना भोजन द्यायचं, अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करायचा, म्हणजे दान करणाऱ्यांमध्ये तो व्यक्ती अग्र बनला. भगवान तथागतांना तर त्यानं दान केलंच केलं, भिक्षू संघाला तर दान केलंच केलं, एवढी मोठी मोनेस्ट्री बांधून दिली ती तर दिली. परंतु जे सर्वसामान्य जनता आहे तर त्या सर्वसामान्य जनतेचं सुद्धा त्या माणसाने कल्याण केलं. तर हे कल्याणाची जी भावना त्याच्यामध्ये आली, कुठून आली? अलोभातून आली. त्याच्या चित्तामध्ये लोभ नव्हता, त्याच्या चित्तामध्ये लोभ नव्हता. आणि त्याच्या चित्तामध्ये लोभ नसल्यामुळे त्याच्या चित्तामध्ये काय होतं? करुणा होती. भगवान बुद्ध काय म्हणतात की तुमच्यातला लोभ केव्हा नष्ट होईल? जेव्हा तुमच्यामध्ये करुणा उत्पन्न होईल. जर तुमच्यामध्ये दयाच नसेल
एखाद्या व्यक्तीप्रती दयाच नसेल, तुम्ही कशाला द्याल? आता बघा, तुम्हाला सर्वांनाच मुलं बाळ आहेत ना, सर्वांना मुलं बाळ आहेत, छोटे मोठे मुलं असतात. आपण आपल्या मुलांना देतो की नाही? त्यानं म्हटलं 10 रुपये दे, पटनं देतो. 100 रुपये दे, पटनं देतो. 1000 रुपये दे, पटनं देतो. मला कपडे पाहिजे, घे रे बाबा. मला जेवण पाहिजे, घे रे बाबा. मला हे पाहिजे, घे रे बाबा. कशामुळे देतो बरं आपण? कारण आपलं त्या मुलाप्रती काय आहे? प्रेम आहे. त्याच्या गरजाला असं वाटते का त्याच्या गरजामध्ये आपल्या गरजा आहेत बाबा, आपल्याला जसं लागते ते तसं त्याला लागते. तर या समजदारीमुळे, या करुणेमुळे, या दयेमुळे, या प्रेमामुळे आपण काय करतो? त्याला देतो. त्याला देण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते, आपण त्याला देतो. तर त्याला जे आपण देतो तर तो आपलं अलोभ असते. म्हणजे आपण तिथे लोभीपणा दाखवतो का? त्या ठिकाणी आपण लोभीपणा दाखवत नाही, म्हणून तो घरचा व्यवहार चालतो की नाही? तर तशाच सारखं भगवान तथागताने काय सांगितलं की जेव्हा आपण दानाचं चित्त निर्माण करतो, म्हणजे ते अलोभाचं चित्त निर्माण करतो, आणि अलोभाचं चित्त निर्माण केलं तर आपला जो एक व्यवहार आहे तर तो व्यवहार जो आहे तो अशा पद्धतीचा होतो. म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे, जे लोक गरजू आहेत, जे लोक वंचित आहेत, जे लोक गरीब आहेत, ज्यांना गोष्टींची आवश्यकता आहे, अशा लोकांचं दुःख दूर करण्यासाठी दान आवश्यक गोष्ट आहे. परंतु नंतरच्या काळात काय झालं? काळ बदलतो, समय बदलते, लोक मोठे महान असतात. जगात लोकांसारखं महान नाही. तुम्ही कितीही चांगले कायदे करा, कायदे तोडणारे असतात की नाही? चांगले नियम कितीही बनवा, त्या नियमाचा भंग करणारे असतात की नाही? तुम्ही कितीही चांगली तिजोरी बनवा, त्याची डुप्लिकेट चाबी बनवणारे असतात की नाही? दिमाग दोन्ही प्रकारचा असतो लोकांकडे, चांगला आहे तर वाईटही दिमाग आहे. तशासारखं लोकांनी काय केलं, नंतरच्या काळामध्ये भगवान बुद्धांची ही जी संकल्पना होती, लोककल्याणाची संकल्पना, ती संकल्पना काळाच्या ओघामध्ये बर्बाद झाली, नष्ट झाली. मग ती संकल्पना काय बनली का जे काही पंडे आहेत, पुजारी आहेत किंवा असे जे लोक आहेत बाबा, त्यांनाच फक्त दान द्यायचं, मंदिरांच्या बांधकामासाठी दान द्यायचं, आणि त्याला लोकांनी दान मग असं म्हटलं. आताही लोक बघा ना, तिरुपती बालाजीला करोडो रुपये दान देतील, पण शेजारी लोक मरत असतील त्यांना 1 रुपये द्यायला तयार नाही. त्यांना त्याच्यात पुण्यच वाटत नाही त्या दान देण्यामध्ये. त्यांना वाटतं की तिरुपती बालाजीला दिलं तर मोठं दान, साईबाबाला दिलं तर मोठं दान, त्या वैष्णोदेवीला दिलं तर मोठं दान. तर आपल्या दानाच्या संकल्पना अशा काळाच्या ओघात बदलल्या. कशामुळे बदलल्या? तर नंबर 1, जे लोक श्रीमंत आहेत तर त्या लोकांना ज्या जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्यांपासून त्याची यामुळे मुक्ती होते, नाही का? जबाबदारी राहते ना, तर त्या जबाबदाऱ्यापासून हे लोक स्वतःला मोकळं करून घेतात या अशा पद्धतीमुळे. कारण त्यांना काय वाटते, नाही माझं कर्तव्य मी पार पाडलं, त्या तिरुपतीला मी 1 लाख रुपये देऊन दिले, झालं माझं कर्तव्य पार पाडलं. मी केलं बाबा, काहीतरी धर्मासाठी काहीतरी काम केलं, काहीतरी देवासाठी काहीतरी काम केलं, आणि मग ते दान जे भेटते ते जाते कुठे? त्याचा काहीतरी उपयोग होतो का कोणत्या गरिबांना, दिनदुबळ्यांना? नाही होत. बाबासाहेबांनी साईबाबाच्या मंदिरामध्ये एकदा भाषण दिलं होतं शिर्डीला. शिर्डीचं तुम्ही नाव ऐकलेलंच आहे. साईबाबा महान व्यक्ती होऊन गेले आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर त्या ठिकाणी बाबासाहेबांना एकदा बोलवलं होतं भाषण देण्यासाठी. तर त्यावेळेस बाबासाहेबांनी तिथे भाषण दिलं होतं, त्या ट्रस्टला पारमितांवर भाषण दिलं बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेब त्यावेळेस त्यांना म्हणाले की तुमच्या या ट्रस्टला भरपूर दान भेटते, आता तर इतकं भेटते का काय बोलायचं काम नाही. तिथे जर 4-5 हजार लोक तर सहज जेवण करू शकतील एवढी त्यांची दानशाळा वगैरे आहे. आता खूप भेटतं, पण त्याही काळामध्ये भेटत असेल. तर बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं का या संपत्तीचा जो उपयोग आहे, या पैशाचा उपयोग आहे, तर हा उपयोग तुम्ही येणाऱ्या सेवक लोक म्हणजे श्रद्धावान लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणं, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणं याच्यासाठी करा, त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु या पैशाचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी झाला पाहिजे. या पैशाचा उपयोग जे लोक दिनदुःखी आहेत त्यांच्या भल्यासाठी झाला पाहिजे. या पैशाचा उपयोग रस्त्याचे बांधकाम असतील किंवा अनेक अशा ज्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींमुळे माणसांचं कल्याण होते, तर अशा गोष्टींसाठी या पैशाचा उपयोग झाला पाहिजे. बाबासाहेब त्यावेळेस ते बोलले, पण आता होताना दिसत आहे का? नाही होत ना. तर सांगायचं तात्पर्य कसं आहे, जसजसा समय पुढे जातो, काळ पुढे जातो, लोक काय करतात, आपल्या सोयीचे अर्थ काढतात गोष्टींचे, आणि आपल्या सोयीचे अर्थ काढल्यामुळे मग काय होते, त्या ज्या संकल्पना असतात, ते जे विषय असतात
तर ते थोडेसे बदलून जात असतात. तर यातून आपण एकच लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की भगवान बुद्धांचा धम्म हा दिसत नाही, परंतु तो आपल्या व्यवहारामध्ये असतो. आणि आपले व्यवहार जर चुकले तर जीवनामध्ये दुःख येते, आणि आपले व्यवहार जर बरोबर असतील, चांगले असतील, तर मानवी जीवनामध्ये सुख निर्माण होते. तर जोपर्यंत आपल्या व्यवहारामध्ये शीलाचं वर्तन येत नाही, दानाचं वर्तन येत नाही, मदत करण्याचं वर्तन येत नाही, तोपर्यंत आपण स्वतःला बुद्ध धर्मानुसार जगतो असं म्हणू शकत नाही. बुद्ध धर्मानुसार जगणे म्हणजे एक चांगलं जीवन जगणे. ते सर्वच फील्डमध्ये, कौटुंबिक जीवनात असेल, राजकीय जीवनात, सामाजिक जीवनामध्ये, सर्व ठिकाणी योग्य निर्णय घेणे, योग्य चांगलं जीवन जगणे, हे जे काय आपण करतो तर ते धार्मिक जीवन असतं. हे दिसत नाही, पण याचा मोठा प्रभाव जो आहे तो मानवतेवर पडत राहतो. आणि मानवता वस्तूंना पाहते, पण वस्तूंचा व्यवहार करणारं जे मन असते त्याला पाहता आलं पाहिजे. हे कटोरं आहे, हेच कटोरं मी तुम्हाला देऊ पण शकतो, याच कटोऱ्याने एक दणका पण देऊ शकतो. कटोरं काय म्हणू शकते का, अरे काउट रे बाबा मला मारायला लावलं तू, असं कटोरं म्हणते का? कटोरं निर्जीव वस्तू आहे. हाच माईक आहे ज्याच्याने चांगल्या गोष्टी माणसाला सांगता येतात, हाच माईक आहे शिव्या देता येतात. माईक असा म्हणाल का काउन रे बाबा माझ्यामधून तू शिव्या देत आहे म्हणाल का? कारण हा निर्जीव वस्तू आहे. हे वाली काठी आहे, या काठीने आपण पेंड्यालाही बांधता येते, याच काठीने एखाद्याला रट्टाही देता येते. हे काठी म्हणाल का रट्टा काऊन दिला रे बाबा? म्हणजे यावरून स्पष्ट आहे की कोणत्याच निर्जीव वस्तूमध्ये दुसऱ्यांचं भलं करण्याची शक्ती नाही, आणि त्या निर्जीव वस्तूमध्ये दुसऱ्यांचं कल्याण करण्याची शक्ती नाही. मग कशामध्ये शक्ती आहे? ते माणसाच्या मनात शक्ती आहे, नाही का? माणसाच्या व्यवहारात शक्ती आहे. माणसानं जर तसा व्यवहार निर्माण केला तर माणसाचं कल्याण त्या वस्तूंमुळे होते. प्रत्येक वस्तू जी माणसाने निर्माण केली त्या वस्तूचा सदुपयोग कसा करायचा, चांगला उपयोग कसा करायचा, हे माणसानं शिकलं पाहिजे. आणि हे जेव्हा माणूस शिकतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये सुखी बनतो. परंतु त्याला उपयोगच जर करता नाही आला त्या वस्तूंचा, तर त्याच वस्तू त्याला दुःखदायक ठरतात. जसं सत्ता ही एक प्रकारची वस्तू आहे, पद वस्तू आहे, पैसा वस्तू आहे, परंतु याचा दुरुपयोग जर झाला, वाईट उपयोग झाला, तर याच गोष्टी किती खतरनाक बनलेल्या आपण पाहतो. बघा, त्या सत्तेचा दुरुपयोग केला त्या मुसोलिनीने, त्या हिटलरने. दुसरं एवढं मोठं महायुद्ध घडलं, करोडोच्या संख्येने लोक मरण पावले की नाही? दुरुपयोग. तेच बाबासाहेबांनी आपल्या सत्तेचा सदुपयोग केला, लोकांचं कल्याण झालं की नाही कल्याण? तर हे सगळं आपल्या मनावर काम करतं. आणि म्हणून भगवंताचा धम्म सांगते की तुम्ही धम्मश्रवण कराल, दोन गोष्टी चांगल्या ऐकाल तर तुमचं मन चांगलं बनल. तुमच्या मनात चांगल्या गोष्टी जाऊन शिरतील, आणि मनात चांगल्या गोष्टी शिरल्या, मनात चांगल्या गोष्टी आल्या की माणूस चांगलं वागल. पण मनात चांगल्याच गोष्टी नाही आल्या, नाही शिरल्या, तर माणसाचं वागणं बोलणं काय होईल? चांगलं राहणार. आणि वागलं बोलणं चांगलं जर नसेल तर मानवी जीवनामध्ये सुख येईल का, शांती येईल का? तर हे सगळं आपल्या वागण्या बोलण्यावर डिपेंड करते. आणि हे आपल्या लर्निंगमधून येते, म्हणजे शिकण्याने येते, आपोआप येत नाही. आता हे लहानची बाळ आहे समजा आपल्याकडे इथे, हिला म्हणलं का एक पोएम म्हणून दाखवेल का म्हणून? तिला आपण शाळेत पाठवतो, बाई जा रे बाबा, ए शिक रे बाबा, बी शिक रे बाबा, सी शिक रे बाबा, डी शिक रे बाबा, नंतर मग एखादी पोएम शिक रे बाबा, मग वाचायचं शिक रे बाबा, लिहायचं. तेव्हा तिला कुठेतरी येते की नाही? मग तशासारखं धम्मसुद्धा शिकायची गोष्ट आहे. आपण ते शिकू तर आपल्या डोक्यात येईल, आपण शिकूच नाही तर आपोआप कुठे शिरणार आहे? कारण आत्ताच आपण सांगलं का तो अदृश्य आहे की नाही? मग आता जे एखादी दृश्य गोष्ट आहे समजा, जसं आता वरण भात दृश्य गोष्ट आहे, दिसणार आहे. तुम्ही टाटामध्ये ठेवून दिलं आणि तुम्ही चुपचाप बसले तर आपोआप जाऊन शिरणार आहे का? अरे जी गोष्ट स्थूल आहे, डोळ्यांनी दिसणारी आहे, तीच गोष्ट तुमच्या शरीरामध्ये आपोआप जात नाही आहे. तिला जाण्यासाठी यंत्रणा निर्माण करावं लागते, चम्मचनं खावं लागल, हाताने खावं लागल. तर मग धम्म अदृश्य गोष्ट आहे ना, ते जाऊन आपोआप शिरणार आहे का आपल्या डोक्यामध्ये? तेही शिकवा लागल. म्हणून शिकवण्याची जी यंत्रणा आहे ती बुद्ध धम्मामध्ये आहे. एक मार्गदर्शक असला पाहिजे, ऐकणारे लोक असले पाहिजे,
आणि जेव्हा आपण मार्गदर्शन करणारा असतो, ऐकणारा असतो, मग त्यानुसार चर्चा करतो आपण, त्याचा उपयोग समजून घेतो, ते पालन केल्याने कोणते फायदे होतात हे जाणतो, पालन नाही केलं त्याचे कोणते नुकसान असतात हे आपण जाणतो. तर योग्य प्रकारे आपलं मन जेव्हा घडवतो तेव्हा धम्माचं योग्य प्रकारे पालन होते किंवा धम्माचा उपयोग होतो. तर भगवान तथागतांचा धम्म हा माणसाच्या मनाला घडवण्याचा धम्म आहे. माणसाचं मनोविश्व जे आहे ते घडवण्याचा धम्म आहे. भगवंत आपले महान कशामुळे आहे? कारण त्यांनी त्यांचं जे माइंड आहे, मन, ते इतकं पद्धतशीर घडवलेलं आहे, इतकं पद्धतशीर घडवलेलं आहे की त्याच्यामुळे सर्व लोक त्यांचा आदर करतात, सन्मान करतात. भगवंताने एक गाथेमध्ये सांगितलं, विशाखेला सांगताना म्हटलं की ज्याप्रमाणे एखादा कुशल माळी वेगवेगळ्या प्रकारचे फुलं जमा करतो बगीच्यामधून आणि वेगवेगळ्या प्रकारचे फुलं जमा करून त्याचा सुंदर असा हार बनवतो. तर आता आपण मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हार दिसतात. एक फुल इथे, दुसरं तिथे, तिसरं तिथे. त्याची किंमत किती रुपये राहते? 5 रुपये. मग थोडेसे जवळजवळ फुलं होते त्याची 10 रुपये. मग एखादा खूप मोठा रंगीबेरंगी राहते, म्हणजे एक फुल दुसऱ्या रंगाचं, दुसऱ्या रंगाचं, दुसऱ्या रंगाचं, त्याची मग 50 रुपये राहते. आणि मग एखादा हार असा राहते तो अतिशय डिझाईनबाज राहते, अतिशय सुंदर राहते, मग त्याची किंमत किती राहते? 500 रुपये राहते. म्हणजे त्याच्या कलाकुसरीवर ती गोष्ट डिपेंड आहे. लक्षात घेतलं पाहिजे भगवान बुद्ध काय म्हणतात की त्याचप्रमाणे तुम्ही तुमचं मन किती कलाकुसरीनं घडवता त्याच्यानुसार तुमची किंमत या जगामध्ये ठरते. किती तुमचे कलाकुसर आहे तुमच्या मनाला घडवण्यामध्ये. तुमच्यात दान आहे का, शील आहे का, नैष्कर्म्य आहे का, या अनेक प्रकारच्या गुणांनी जेव्हा तुम्ही युक्त असता तेव्हा लोक तुम्हाला सन्मान देतात, आदर देतात आणि म्हणतात की हा व्यक्ती गुणवान आहे. आणि गुणवान आहे म्हणून त्याची किंमत राहते की नाही. पण जो व्यक्ती संधी भेटली का दारू पिते, संधी भेटली का त्या एखाद्या बाईलाही काहीतरी अपमान करते, तर संधी भेटली का काय खोटंही बोलते, तर अशा माणसाला आपण हा मोठा अवगुणी माणूस आहे म्हणते. म्हणजे याचा अर्थ काय होते, त्याच्यात ते विस्कटलेलं राहते सगळं. ते म्हणजे कसा तो विस्कटलेला, सडलेल्या फुलाचा जर हार असेल तर आपण त्याला घेतो तरी का, असा नाही हार पाहिजे फेकून म्हणतो आपण. तसारखं मग असे समाजातले जे माणसं असतात ज्यांच्यामध्ये कोणतेच गुण नसतात तर त्यांना आपण फेकून देतो. असे हेट म्हणतो हा बसवण्याच्या लायकीचा नाही म्हणतो, याला चहा पाणी प्यायच्या पाजाच्या लायकीचा नाही म्हणतो की नाही आपण. कशाला पाहून म्हणतो की त्याच्याकडे का शरीर नाही आहे, आपल्याकडे 2 डोळे आहेत त्याच्याही 2 डोळे आहेत, आपल्याकडे 2 कान आहे त्याच्याकडे 2 कान आहे, आपल्याकडे 1 नाक आहे त्याच्याकडे नाक आहे, आपल्याकडे तोंड आहे त्याच्याकडे तोंड आहे, त्यालाही हात आहेत आपल्यालाही हात आहेत, त्यालाही पाय आहेत आपल्यालाही पाय आहेत. मग सगळं शरीर म्हणून तर दिसते. मग आपण काय म्हणतो, हा तर बिलकुल जवळ बसवण्याच्या लायकीचा नाही म्हणतो. आणि एखादा सत्पुरुष असेल तर म्हणतो या साहेब म्हणतो, बसा म्हणतो, चहा बनवू का म्हणतो, नाश्ता बनवू का. फरक पडते की नाही का? त्याच्या शरीराला पाहून असते का फरक? त्याच्या मनाला पाहून असते, त्याच्या मनातल्या गुणांना पाहून असते. तर हे धम्म आहे, दिसत नाही पण आपल्या स्वतःला ते जाणवते की नाही. तर म्हणून भगवंताने काय म्हटलं की धम्म असा उपयोगाचा आहे, इतका उपयोगाचा आहे की मानवी व्यवहारामध्ये, माणसाच्या जीवनामध्ये सुख शांती निर्माण करण्यासाठी धम्माचा उपयोग होतो. आणि जेवढेही दुःख आपल्याला दिसते, घरात दुःख असेल, दारात दुःख असेल, मानवी व्यवहारात दुःख असेल, तर त्याचे सगळेचे सगळे कारण काय आहे? मनुष्याचं मन विकसित नाही, चुकीच्या वाटेनं चाललेलं, चुकीच्या दिशेनं चाललेलं, चुकीचं चिंतन मनन, चुकीचा व्यवहार असा असला की तुमच्या वाचेतून तेच निघणार आहे. अरे तुमच्या डोक्यातच समजा वाईट चिंतन चालत असेल तर तुम्ही आज नाही उद्या मुखातून वाईटच चिंतन बोलणार. तुमच्या डोक्यातच वाईट चिंतन चाललं असेल तर आज नाही उद्या तुम्ही वाईटच व्यवहार करणार. तर हा सगळा प्रश्न चिंतनाचा प्रश्न आहे, मनाचा प्रश्न आहे. आणि म्हणून धम्म ऐकला पाहिजे, धम्म ऐकला पाहिजे, धम्माचा अभ्यास केला पाहिजे, धम्माची पुस्तकं वाचली पाहिजे. जेव्हा आपल्याला दान द्यायची संधी भेटते तेव्हा आपण दान द्यायचं शिकलं पाहिजे. जेव्हा शील पालनाची संधी भेटते तेव्हा शील पालनाचं शिकलं पाहिजे. जेव्हा आपल्याकडे भिक्षू येतात त्यांचा आदर सन्मान करायचं शिकलं पाहिजे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण शिकत जातो तर हळू आपलं मन काय होत जाते? विकसित होत जाते, मन आपलं चांगलं होत जाते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला जो विकास आहे तो आपण काय केला पाहिजे? व्यवस्थित असा केला पाहिजे. तर जेव्हा आपण आपला अशा प्रकारचा विकास साधतो तेव्हा बुद्धाच्या धम्माचं योग्य प्रकारे आणि चांगल्या प्रकारे पालन होत असते. परंतु आपण या गोष्टीकडे लक्ष देत नाही, समजून घेत नाही, तर याचा अर्थ स्पष्ट आहे की आपल्याकडे या गोष्टी आपोआप
येऊ शकत नाही. येत नसतात आपोआप, आपल्याला आणाव्या लागतात. जसं आता दुकानामध्ये सगळ्याच वस्तू असतात, मग त्या आपोआप येतात का? घर संपली, समजा तुमच्या घरची साखर, तुम्हाला अरे माझ्या घरची साखर संपली, तर तिथून चालत चालत येते का साखर? घे रे बाबा, आपल्याला जाऊन आणा लागते की नाही? तसारखं ग्रंथामध्ये पुस्तकामध्ये धम्म आहे, या निसर्गाच्या सगळ्याच नियमांमध्ये धम्म आहे. धम्माशिवाय तर जग चालत नाही. पण तो आपोआप येणार नाही, आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायला लागेल का हे मला शिकायचं आहे, हे मी शिकलं पाहिजे, हे मी जाणलं पाहिजे, हे मी समजून घेतलं पाहिजे. असं ज्या माणसाच्या मनामध्ये येत राहते तर तो व्यक्ती तसा तसा ज्ञानी बनत जातो. तो असा विचार करतो का अरे माझ्यामध्ये शील नाही, शीलवान बनलो पाहिजे. अरे माझ्यामध्ये दान नाही, मी दानवान बनलो पाहिजे. अरे माझ्याकडे गुण नाही, मी गुणवान बनलो पाहिजे. जसं आपण घरगृहस्थीमधले माणसं कसे विचार करतात, अरे माझ्याकडे पैसेच नाही, चला कमावले पाहिजे, म्हणतात की नाही? अरे माझ्याकडे ही वस्तू नाही, चला आणली पाहिजे. अरे माझं हे संपलेलं आहे, चला आणलं पाहिजे. तशाच सारखं धम्माच्या बाबतीमध्ये पण जेव्हा आपण असं चिंतन करतो, मनन करतो, तेव्हा ते धम्माचे गुण जे असतात ते आपल्यामध्ये काय येतात? आत्मसात होतात आणि आपल्यामध्ये ते येतात. तर अशा पद्धतीने आपण योग्य प्रकारे लक्षात घेतलं पाहिजे. तर आता या ठिकाणी आपले भंतेजींचं भोजन झालेलं आहे. भंतेजी ते आलेले आहेत. आता त्यांना ते स्थानापन्न होतील. त्यांच्याप्रती जे काही दानकर्म असेल किंवा काय असेल ते आपल्याला पार पाडायचं आहे. तसं भोजनदान तर पार पाडलेलंच आहे. बाकी अन्य प्रकारचं दान आहे ते पण आपण पार पाडूया. तर या ठिकाणी मी माझा जे उपदेश आहे तो थोडक्यामध्ये सांगितलेला, हसत खेळत पद्धतीने सांगितलेला हा आपला उपदेश आपण या ठिकाणी थांबवूया आणि सर्वांप्रती मंगलकामना व्यक्त करूया. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. साधु साधु साधु.